नमस्कार मित्रांनो, तर आज आहे श्रावण सोमवारमधला शेवटचा सोमवार. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मी आणि माझ्या जावशी आम्ही आलो आहोत आज शिव मंदिरला. श्रावण महिन्यामध्ये आम्ही मध्ये पण आलो होतो आणि आताही आलो आहोत. तर इकडे आम्ही आरतीसाठी संध्याकाळी आलो आणि बघा तुम्ही, देवाची सेवा करण्याचा मान आम्हाला भेटला आहे. आणि मी खाली बसले. इथे देवाची पूजा होते. पूजा ही झाल्याच्या नंतर अभिषेक सर्व केल्यानंतर आरती घेतली जाते. तर तो मान भेटल्याबद्दल मला खरंच जाम भारी वाटतं. आणि माझ्यासोबत माझ्या जावशींना पण तो मान भेटला. सर्वांनी खूप मन लावून अशी आरती केली. आम्ही सर्वजण उपस्थिती दाखवली 5 जणांनी तिथे. जाम भारी वाटला. त्यानंतर इथे बघा देव किती छान असे सुंदर सजवलेले आहेत. त्यानंतर सजून झाल्यावर आरती झाल्याच्यानंतर सर्वांनी आम्ही दर्शन घेतलं, पाया पडलो. आणि मीही नंतर दर्शन घेण्यासाठी पाया पडले आणि देवाला एकच प्रार्थना करते का असंच आम्हाला 5 जणींना एकत्र राहू दे शेवटपर्यंत आणि आमच्या घरावरती सदैव तुझा आशीर्वाद राहू दे. ते बोलून आम्ही बाहेर निघतो आणि छोटासा असा थोडासा प्रसाद आम्ही आणला होता 5 जणींनी. तर तो आता आम्ही वाटतोय सर्वांना. इथे माझी जाऊबाई आहे बघा आणि ती पण वाटते. आम्ही 5 जणी वाटतो आणि हा आमचा राहुल. पोरं सर्वजण आरती करून बाहेर निघत आहेत. त्यांना आम्ही प्रसाद देतो आणि सर्वजण बोलत आहेत जय भोले. कारण जय भोले हा बोलूनच प्रसाद घेतल्यावरती चांगलं जातं. आणि तुम्ही बघू शकता आम्ही सगळ्यांनी प्रसाद देते. मी इथे माझ्यासोबत माझ्या जावशी पण आहेतच. आणि जय भोले बोलत 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 सर्वांना प्रसाद द्यायला घेतलेला आम्ही. खूप मनाला शांती भेटली आज, असं प्रसन्नता वाटते. त्यानंतर इकडे बाजूला सिंधी लोकांचा एक कार्यक्रम होता. तिथे आम्ही गेलो आणि तिथे मंदिरावरतीच होता हा जागरणचा कार्यक्रम आणि आम्ही तिथे गरबा खेळलो. खूप भारी वाटला. त्यानंतर त्यांना आम्ही आईचं गाणं लावायला सांगितलं आणि त्या आईच्या गाण्यावरती त्यांना आम्ही नाचायला सांगितलं. कारण आईचं गाणं तर लागलंच पाहिजे. आम्ही पहिले त्यांच्यासोबत त्यांचा कार्यक्रम नाचलो, नंतर आमच्यासोबत त्यांना आईच्या गाण्यावर नाचवलं. खूप मस्त वाटलं. हा अनुभव मी कधीच विसरणार नाही मित्रांनो. खूप भारी वाटलं. मी इथे बोलते आईच्या गाण्यावर, इथं माझी जाऊबाई पण करते बघा आई आई तुझं देऊल. त्यानंतर त्यांच्यात ही पद्धत आहे हांडा घेऊन नाचायची. तर इकडे बघा मी नाचते आणि त्यानंतर माझ्या जावेने पण डोक्यावरती घेतला आणि तीसुद्धा मस्तपैकी छान नाचते. आणि खूप फोटो व्हिडिओज आमचे काढण्यात आलेले आहेत. त्यांच्यानंतर मोठ्या ताईनेसुद्धा घेतला डोक्यावरती. जाम भारी वाटलं एकदम. आणि खरं मित्रांनो, तुम्हीसुद्धा असेच खुश राहा जसे आम्ही राहतोय. पैसा महत्त्वाचा नसतो, माणुसकी आणि माणूस महत्त्वाचा असतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट्स नक्की करा.